किमान तहसीलदारकडे 107 तरी करायला पाहिजे होते अध्यक्ष महोदय। किंवा एलसीबी काय करते बीडची? पोलिसांच्या बदल्या होतात लगेच। मर्डरचा तपास करायला गेलेला अधिकारी दुसऱ्या दिवशी सकाळी बदली केला जातो, दुसऱ्या दिवशी सकाळी। सगळे लोक मला विचारतात की आपल्या बीड जिल्ह्यातले पोलीस कोण कंट्रोल करत आहे? वाल्मिक नाहीये, या वाल्मिकचा बाप कोण आहे? वाल्मिकची इतकी हिंमत होणार नाही। व्हिडिओ कॉल कुणाला दाखवला हे चौकशीत आलं पाहिजे अध्यक्ष महोदय। तरी पोलीस जातात त्याच्याकडे, पोलीस स्टेशन मध्ये जायची गरज नाही। मारेकरी बिंदास्त राहतायत, खातायत, पितायत, मौज मजा करतायत। चाललंय काय या राज्यात, या देशात? चला त्याच्या कॉलरलाही हात लावण्याची हिंमत पोलिसांनी दाखवली। ऍडिशनल एसपी आणि एसपी वरती सुद्धा दबाव येऊ शकतो, त्याच्यापेक्षा वरच्या पदाच्या अधिकाऱ्यावर जबाबदारी द्या अध्यक्ष महोदय। कोण असे तुझा अधिकारी बाप आहे? तो इथल्या सरकार विरुद्ध जाऊन चौकशीचे आदेश देईल आणि चौकशी पेपरवर आणेल। कोण आहे सांगा मला? हैवानालाही भीती वाटेल असा थरारक खून बीड जिल्ह्यामध्ये संतोष देशमुख यांचा झालेला आहे आणि याच कारणावरून बीड पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत। पहा या ठिकाणी की बीडचे जे एसपी होते त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आलेली आहे आणि त्यांच्या जागी एसपी कावत यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि एसपी कावत यांना या ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये हे प्रशासन सांभाळताना आणि बीड जिल्ह्यातील दहशत कंट्रोलमध्ये करण्यासाठी, शांतता निर्माण करण्यासाठी, त्याचबरोबर हे खुनातील आरोपी शोधून काढण्यासाठी ह्या एसपी कावत यांना बीड जिल्ह्यातील दहशत कमी करण्यासाठी पोलीस प्रशासनाला घेऊन एक मोठे आव्हान उभे आहे। त्या संतोष देशमुखची पाठ बघा, फक्त पाठ। WWF मधली मारामारी बघितली? 4-4 जण उड्या मारून गुडघे त्याच्या बरगड्यांवर मारत होते। सब त्याच्या बरगड्या तुटल्यात आणि छातीत गेल्यात, पूर्ण हृदयात गेल्यात। एवढी क्रूरता महाराष्ट्रात आणि इतका राजकीय वरद असतं। आज चर्चा लागली 4 जण अटकेत, एवढे दिवस सापडलेच नाही कोणाला। पोलीस 2 दिवस त्या गावामध्ये चक्कर मारत होते त्या सगळ्यांना घेऊन आणि ह्याच्यामध्ये 100% पोलिसांचा सहभाग आहे। संतोष देशमुखला मार्कआउट केला गेला। बीड मध्ये जे अशा घटना होत आहेत ह्याच्यामुळे भीतीचं अत्यंत मोठं वातावरण माझ्या मतदारसंघामध्ये, अख्ख्या जिल्ह्यामध्ये झालेलं आहे। अध्यक्ष महोदय, पोलिसांवर व लोकप्रतिनिधीवर आता विश्वास असा राहिलेला नाही। लोकांना असे वाटते की पोलीसचा कंट्रोल नाही आणि पोलिसांची धाक राहिली नाही। म्हणजे अक्षरशः पोलिसांचं फिअर, हे बीड पोलीस ह्याचं फिअर माझ्या मतदारसंघात राहिलेलं नाही। सगळे लोक मला विचारतात की आपल्या बीड जिल्ह्यातले पोलीस कोण? प्रत्येकाच्या मनामनातील, मातीच्या कणाकणातील आपल्या व आपल्या हक्काची ललकारी महाराष्ट्राचा पुढारी पाहण्यास विसरू नका।